दाजी विषय तुमच्या काय सांगता? दाजी काय आमच्यासाठी देव माणूस आहे. आमचा देव माणूस आहे, कारण आमच्यासाठी पैरबिरती सगळं बघतील, नाही तर आम्हाला काय एवढं हे खर्चही नाही पेलणार ना. पायऱ्यानं लय आम्हाला ताप दिला. ज्याला विचारेल ती म्हणायचं बैल तुमचा पळत नाही, बैल वर कमी येतोय, उडी नाही. आशा नव्हती केली, पण तरी पण आपण म्हणलेलं त्याला जाताना खाली. आज एवढी पोरं ही आलीत सगळी, कोणाला नाराज करायचं नाही, त्यानं नाही केलं नाराज. सेमी ऐकल्यानंतर पण असं वाटलं नव्हतं की होईल, पण आज त्यानं चांगल्या गाड्यात म्हणजे देवाच्या सेमीत आज पडलो आणि त्या सेमीत आज राहिलो. आनंद आहे खूप. मित्रांनो, शरण्य शौर्या दीपक लवटे यांचा ज्युनियर बलमा वासरू अंधारात होतं. मित्रांनो, काल का परवा दिवशी शेटचं माझं बोलणं झालं की बाबा म्हणलं एक दिवस तुम्ही 100% चमकणार, कारण बैल लय पळतोय पण पायरा कुठेतरी गणतोय. आज चांगला पायरा झाला आणि चांगल्या गाड्यात राहिला बैल. महत्वाची गोष्ट. हो, ओपनच्या मैदानात आज पहिल्यांदा राहिला. पहिल्यांदा ओपनच्या मैदानात दुसरा खोंड पहिल्यांदा राहिला आज आपला. ओपनच्या मैदानात पहिल्यांदा गोलाल, फायनलच्या गोलासाठी पात्र झाला. मित्रांनो, वासरू एवढं पळतंय की काल शेटचं माझं बोलणं झालं. शेट पण वैतागलं होतं की बाबा पायरा लागे ना. आज पायरा लाग, ज्या दिवशी शेट म्हणायचं ज्या दिवशी पायरा लागेल ना त्या दिवशी बैल गुलाल राहणार का तर राहणार. ओपन मध्ये आज दुसऱ्याच्या मैदानात तुम्ही राहिला असेल बऱ्याच मैदानात, आज ओपनला चांगल्या गाड्यात राहिला. हो, तसं म्हणायला गेलं तर आज चांगल्या गाड्यात म्हणजे देवाच्या सेमीत आज पडलो आणि त्या सेमीत आज राहिलो. आनंद आहे खूप. गाव कुठलं बैलाचं? निंबोडे, निंबवडे, आटपाडी तालुका इथंच आहे जवळ. शेटचं गाव कुठलं आहे? ते त्यांचं लोटेवाडी गाव. आता किती दिवस झालं म्हणजे घेतलेलं घरचंच आहे? कसं घरच्या गाईचा आहे खोंड. घरच्या घ्यायचा घरच्या गाईचा खोंड आहे. त्या आरत परतला पळत होत ना. ह्यो ह्याचा भाऊ, मोठा भाऊ आरत परतला पळत होता आणि ह्यो इकडे फायनललाच पळतो. फायनलला पळतोय. हा, काय हो आज काय वाटत होतं आपल्याला? गट 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 काढल्याच्या वेळेस काय वाटत होतं? आशा नव्हती केली आम्ही की फायनल होईल. सेमी ऐकल्यानंतर पण असं वाटलं नव्हतं की होईल, पण आज त्यानं गट निघाल्यानंतर असं वाटत होतं की बाबा आज गावावरून कधी नाही ते इतकी पोरं, इतकं मागणं म्हणजे मित्रमंडळी सगळे आलते इथं. असं वाटत होतं की आज ह्यानं फेडावं, त्यानं आज फेडून दाखवलं. बरं, आता शेड विषय काय सांगचाल? शेड काय नाही, शेड खंबीर साथ आहे आम्हाला, 100% पळणार आणि तो आहेत म्हणूनच आज ह्यो पळतो. म्हणजे आज त्यांनी लय चिकाडीनं प्रत्येकाला फोन लावणं किंवा पैर मागणं. आजचा पैर कोण केला? त्यांनीच केलाय, संयम सोडला नाही त्यांनी. दीपक लवटे दाजी त्यांनीच केलता. दाजी आहेत ते, त्यांनीच केलता पैरा. त्यांचाच बैल आहे, त्यांचाच दाजी आहेत ते आपले. बर, साई सोबत पैरा झाला, गट काढला. सेमीला ज्यावेळेस नाव मोठी मोठी पुकारली, वाटत होतं आपल्याला राहायला. आशा नव्हती केली, पण तरी पण आपण म्हणलेलं त्याला जाताना खाली. आज एवढी पोरं ही आलीत सगळी, कोणाला नाराज करायचं नाही, त्यानं नाही केलं नाराज आज. तर इकडं काय सांगचाल ह्याच्या विषयी? काय सांगचाल? बैलाचा विषय असा आहे की गरीबाचा बैल आहे, त्यामुळे तर बैल कसा आहे पळताना पळतोय, पण आतापर्यंत साथ तशी दिली नव्हती, पायरा झाला नव्हता, त्यामुळे तर हाय गरीबाचा बैल आहे आतापर्यंत. ड्रायव्हर कोण होतं? ड्रायव्हर काळ्या दगडातला काळा नाग ज्याला म्हणतात मोरे सरकार, तो भालू ड्रायव्हर, डीजे भालू ड्रायव्हर होता. डीजे भालू ड्रायव्हर. मित्रांनो, खरंच आज त्यांचं नाव चमकते. चला आपण खाली जात जात बोलू जरा की बैल जर ह्या साईडला बघितला मित्रांनो तर एक धनगरी कोसा खिलार म्हणजे शेवाळ्याबाजा बावऱ्या होता त्या टाइप मधला बैल आहे. आणि किती नंबर झाला? काय 4 नंबर झाला. 4 नंबर झाला. आज गाडी ओपन मध्ये पहिल्यांदा राहिली. काय दुसरा असून तुझं पहिलं चोराला होतं, गाडी चोरालाच पळणार होती, पण उर्मिला जायच्या आग्रहासाठी चालून इथं पळालो. हा, तकडची चिटी वाया गेली, किती वाया गेली, पण इथं गुलाल केला. इथं गाडीन गुलाल केला ओपनला. काय अडचण येत होती? पहिल्याच अडचण, दुसरं काय, पहिरच आदत बसणं पळते. आदत बसून टॉपनं पळते, अजून गाजलते पासून वाढवून पळते. कुठल्या बैला? मोठ्या बैला बरं कुठल्या? पहिल्या स्टारला आम्हाला वाघावचा निशाण दिला त्यांनी. हा, तर गाडी गट काढली, बिन गाडी बांधता गाडी पळाली, गट काढला, पण तेव्हा पट्टी सिस्टीम नव्हती ना, खाली पट्टी, निशाण उभा राहायला ताप दिला आम्हाला, तिला सोडून आम्ही. पण चांगला बैल, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. हा, गट वासरू पब्लिक पळते. हो, पब्लिक पळते की उजवी साईड पब्लिक. आज दोन्ही पण बैल लय डेंजर, म्हणजे एकदम येड्या खोपडीची लागली, मधनं लागली, सुट्टी नाही, गाडी पळाली. हा, ओपन मैदान गाडी चांगली पळाली. काय सांगाल बैलाविषयी? काय बैल पळतोय पहिल्यापासून, पायऱ्यानं लय आम्हाला ताप दिला. ज्याला विचारेल ती म्हणायचं बैल तुमचा पळत नाही, बैल वर कमी येतोय, उडी नाही, असा विषय झाला. खालची एक उडी काढली की परत कोणी म्हणायला काय ना, कुठली उडी काढा, खालची उडी सगळं आता काय टेन्शन ना, विषय संपला ना, मी लागल. हा,
आज सगळी टीम आलती तुमची, म्हणजे सगळी पोर आलती, आज बैलांना राखलं ती म्हणायचं. हो पोरानं राखलं, गावाची जर बैल पळाला चांगला. किती आलती टीम? हे सगळी पोरं 20-25 पोरं आहे. दहाजी विषय तुमच्या काय सांगता? दहाजी काय आमच्यासाठी देव माणूस आहे. हा आमचा देवच माणूस आहे, कारण आमच्यासाठी पैर बिर ते सगळं बघते, नाही तर आम्हाला काय एवढं हे खर्चही नाही पेलणार ना. दाजी बघते आमचं. खूप छान बैल पोहतोय. मग कालच बोलणं झालं की एक चांगला बैल भेटला तर बैल काय पण करू शकतो ना, आज त्याने करून दाखवलं. धन्यवाद.